अमित शहांच्या महाराष्ट्रात आज 2 प्रचार सभा आहेत। यवतमाळ आणि हिंगोली या ठिकाणी प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महायुतीच्या उमेदवारांकरता अमित शहा आज मैदानात असतील। आज 15 तारीख आहे। केवळ 4च दिवस आता शिल्लक आहेत प्रचाराकरता आणि या 4 दिवसात महायुती असू दे किंवा महाविकास आघाडी या दोघांकडून देखील झंझावाती प्रचार केला जातोय। भाजपनं आपल्या केंद्रीय मंत्र्यांची फळीच राज्यात प्रचार सभेत उतरवलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी संजय राठोड यांच्याकडे। संजय, सभेची कशी तयारी करण्यात आलेली आहे? नक्कीच लागवी एकंदरीत पाहिलं तर अमित शहा जे ते यवतमाळच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर पहिल्यांदा येत आहे आणि त्यांची पहिली सभा ही जी आहे उमरखेड या ठिकाणी आहे। महायुतीच्या उमेदवारासाठी ही त्यांची सभा होणार आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर महायुतीचे उमेदवार किसन वानखेडे हे तिथले उमेदवार आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास 7 विधानसभा आहे। या 7 विधानसभापैकी अनेक बडे नेते या ठिकाणी आलेले आहे। उद्धव ठाकरे असो, नाना पटोले असो, देवेंद्र फडणवीस असो, त्यानंतर आता अमित शहा यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। त्यानंतर 17 तारखेला सुद्धा योगी आदित्यनाथ सुद्धा या ठिकाणी येणार आहे। या बड्या नेत्यांनी मताचा जोगवा मागण्यासाठी या ठिकाणी ज्या त्या सभा मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे। या ठिकाणी आपल्या सीटा कशा येईल याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि याच सभेमधून ते मूलमंत्री काय देतील याकडे सुद्धा सगळ्या नागरिकांचं लक्ष आहे। मात्र त्यापूर्वी जर पाहिलं तर या उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये अमित शहा येत असल्याने या ठिकाणी अनेकांचे जे आहेत अनेक उमेदवार जे असेल यांना मोठी या ठिकाणी पाहिलं तर मोठा धक्का सुद्धा या ठिकाणी बसणार आहे। कारण अमित शहा हे केंद्रीय मंत्री आहे आणि त्या ठिकाणी काय घोषणा करतील याकडे सगळ्या नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। लागवी निश्चित अगदी प्रचार सभा संपण्याकरता केवळ 4च दिवस शिल्लक आहेत। अशा वेळी आता अमित शहा हे यवतमाळच्या दौऱ्यावर येतात। यवतमाळमध्ये जर आपण पाहिलं तर बंडखोरांचं देखील एक मोठं आव्हान, तगडं आव्हान आपण म्हणूया उमेदवारांसमोर आहे। त्या दृष्टिकोनातून देखील ही प्रचार सभा अतिशय महत्त्वाची मानली जाते। नक्कीच लागवी एकंदरीत पाहिलं तर या विधानसभा क्षेत्रामध्ये उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये 2 बंडखोर जे आहेत अपक्ष उमेदवार या ठिकाणी आहेत। एकंदरीत पाहिलं तर भारतीय जनता पार्टीमधून आलेले जे आहेत बंडखोरी ज्यांनी केली आहे ते राजू नजरधने जे आता मनसेमध्ये आहेत। तर दुसरीकडे जर पाहिलं तर महाविकास आघाडीचे जे आहेत काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांनी सुद्धा या ठिकाणी बंडखोरी केलेली आहे। ते अपक्ष उमेदवार आहे। महाविकास आघाडी असो किंवा महायुती आघाडी असो यांच्यामुळे या अपक्ष उमेदवारामुळे या बंडखोर उमेदवारामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डोकेदुखी वाढलेली आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर राजू नजरधने यांचा हे माजी आमदार असल्यामुळे यांचा जो संपर्क आहे हा दांगडा संपर्क आहे। त्यामुळे राजू नजरधने जे आहेत हे आता कुठेतरी फ्रंट पेजवर आल्याचं सुद्धा या ठिकाणी दिसत आहे। लागवी धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।